आता राजकीय वर्तुळातल्या बातम्यांकडे वळूया। नागपूरमध्ये शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज जाळलेत। उमेदवारीत भेदभाव झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी आपली चिडचिड या माध्यमातून व्यक्त केली। भाजपने 8 जागा सोडल्या आणि त्याच्यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली। युति करने वालों को देना पड़ेगा युति करने वालों को युति करने वालों को युति करने वालों को। नागपुरात शिवसेना आक्रमक झाले चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत। आपण बघू शकता की मंत्री जे आहे राशी जोळाच्या विरोधात नारेबाजी सुरू आहे। काय सांगाल, काय भावना आपल्या आहेत? शिवसेनेवाला विकले तुम्ही तर शिवसेनेत होते, का बरं विकले? का बरं विकले? फक्त 2 तिकीट माझे नगरसेवक 15 वर्ष अगोदरचे महानगरसेवक माझ्या नगरसेवक त्यांना तिकीट देतात। आम्ही एवढ्या वर्षापासून ग्राउंड लेवल काम करतो। आमच्या पूर्ण पक्षाला एकही तिकीट भेटले नाही। आमच्या सोबत अन्याय झालेला आहे। आमच्या पक्षाने अन्याय केलेला आहे। किती वर्षापासून आपण पक्षात काम करतोय? 15 वर्ष झाले जवळपास काम केलं। आमच्या घरचा एक जीव पण दान जावेला दिला। 6 तुम्ही जेव्हा शिवसेनेला तिकीट नाही देऊ शकत, 6 जण तुम्ही बीजेपीतून आणून राहिले, तर शिवसेनेतले पदाधिकारी मेले का? मी शहर संघटिका आहे, हे उपजिल्हा संघटिका आहे, त्याच्यामध्ये बाकीचे काहीच नाही मिळाले का? बीजेपीचे जो शिवसेनेच्या गळा जो शिवसेनेच्या कंटिन्यू नगरसेवक राहिलेला आहे, दिगोरी क्षेत्रातून जिथून आपल्या शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले अशा क्षेत्राला बी सुद्धा भारतीय जनता पार्टीला हा आशिष जयस्वालने विकून काढलेला आहे। की आक्रमक पवित्र सध्याच्या घडीला आहे जे आहे ते नागपुरातील शिवसेना कार्यालयावर समोर दिसत आहे। भाजपला हे विकले गेली चमक जे आहे ते या संपूर्ण कार्यकर्त्यांचे आहे। तेजस मोठे, जय महाराष्ट्र, नागपूर।